रखमा, ए रखमा, अधिपतींसाठी खरवस बाजूला काढलाय ना व? हा घेऊन ये. आई साहेबांसाठी मी काढून ठेवा. जा, जग जिंकून या. अहो आमचं जग तर तुम्ही जायचं आणि ते आम्ही कवाच जिंकलेलं आहे. ते तर आहेच. बरं ऐका, तुमच्या आशीर्वादानं फॅक्टरीत आता 50-60 महिला कामगार भरती करून घेतल्यात आपण. वय वय आलंय आमच्या कानावर. चांगलं काम केलंय तुम्ही. पण अधिपती महिला आहेत, त्यामुळे आता बाकीच्या गोष्टींची पण काळजी घ्यायला पाहिजे. हा त्याचा काही विषयच नाही. हा त्यांच्या सुरक्षिततेचा आणि याचा सगळ्याचा नाही एकदम विषय हार्ड करून ठेवणार. आणि सगळ्या कामगारांची मी शाळा घेतली. म्हणलं चोख काम करायची आणि इज्जतीत राहायचं. म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बघतो की. अधिपती, तुम्ही फॅक्टरीचं काम बघायला लागल्यापासून लई भरभराट व्हायला लागले. हा लई प्रगती होते. आम्हाला लई अभिमान आहे तुमचा. अहो तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही दिलेलं बळ आहे. तुमच्या तालमीत तयार झाले तर. गुड मॉर्निंग. हा गुड मॉर्निंग. आपण सुरू करूया शिकवणी. चालतंय, सुरू करूया. अहो मुद्दा माझा सकाळची वेळ ठरवली. म्हणलं सकाळी सकाळी घासा मोकळा झाला की कसं डोसकं बी मोकळं होतं. मग दिवसभर झाम 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 चालायला लागते काम करायला. हो अगदी बरोबर. बरं तुमचं चालू द्या, आम्ही जरा जाऊन येतो. आपण इथंच बसूया कालच्या सारखं. धनाजीला सांगतो मी बैठक टाकायला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, आज सकाळीच क्लास. हो सकाळी जरा जास्त वेळ मिळतो ना, नाहीतर दिवसभर क्लासेस चालू असतात आणि मग संध्याकाळ परत धावपळ. आणि सकाळी सूर पण चांगला लागतो, घसाही तयार होतो. आणि म्हणतात ना रियाज हा सकाळीच करावा. ठीक आहे ठीक आहे, तुमचं चालू द्या, मी पाणी आणते. त्यांच्या मनात उतरण्यासाठी तुम्हाला आधी त्यांचं मन मोकळं करायला लागल. तुमची मैत्री व्हायला पाहिजे. हा मग प्रेम, असा प्रवास व्हायला पाहिजे. काय कळतंय का तुम्हाला? चला मॅडम सुरुवात करूया. ओ मॅडम. हा चला की सुरुवात करूया. हो हो सुरू करूयात, पण एवढी काय घाई आहे? तुमच्याकडे वेळ आहे ना आज? म्हणजे माझ्याकडे वेळ आहे. हा हा आज वेळ काढलेलाच आहे. आपलं खरं परवा काही बोलणंच झालं नाही गाण्याबद्दल. मी एक विचारू का? विचारा की. नाही म्हणजे असं मी खरं असं नाही म्हणणार की या वयात गाणं वगैरे, पण जनरली कसं लहान वयातच गाणं शिकायला सुरू करतात ना. हा ते काय गाण्या बिण्याचं आमच्या ध्यानात बी नव्हतं. ते सगळं येड आम्हाला आमच्या मास्तरीन बहिणी लावले. त्यासनी कुठून काय आमच्या नरड्यात सूर दिसला कोणाला माहित. आता सूर दिसला का सूर त्यांच्या कानाला कळला त्यांचं त्यांना माहित. त्याच माग लागले आमच्या, गाणं शिका गाणं शिका. म्हणलं काय खूळ काढले म्हणलं मधनच. आमच्या मनात बी नव्हतं तर. त्या म्हणल्या म्हणताना आता तुमच्या मोर आम्ही तर गाणं शिकायला बसणार आहे. नाही तर कुठलं काय काय सांगायचं तुम्हाला. आता हळूहळू कळेल. आमच्या मास्तरीन बाई म्हणजे एक नंबर काम आहे सगळे. त्यांचं म्हणजे कसं असते, सगळ्यांच्याच मिळून मिसळून राहणार, सगळ्यांची विचारपूस करणार, सगळ्यांना सांभाळून येणार थोडक्यात. आणि स्वतःच बघणार नाही, सगळ्या घरादाराचं सगळ्यांचं कल्याण कसं होईल हे बघणार. तुम्हाला कळलं आता हळूहळू. आता जरा तुमची आणि त्याची मैत्री झाली की नाही, ते तुम्हाला बी सांगायला सुरुवात करतील. बघा असं करा, असं करू नका, हे केलं म्हणजे चांगलं होईल, हे केलं म्हणजे वाईट होईल. शिक्षिका हो मास्तरीन बाई. असा एकंदरीत स्वभाव आहे त्यांचा. हो नाही ते सगळं झालंच, पण मला तुम्हाला गाणं शिकवायचं आहे. तुम्ही तुमच्या स्वभावाबद्दल काहीच सांगितलं नाही. तुमच्या मनात काय चालतं, तुम्ही काय विचार करता, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायला हवं ना. आमच्या मनात आता काय चालतंय आम्ही ढेगी विचार करतोय. आता काय साधा व्यापार आहे आमचा. शेती म्हणू नका, फॅक्टरी म्हणू नका. आता नवीन आमच्या आई साहेबांनी ते दूध संघात चालू केलंय. त्यासाठी वनवन फिरायला लागते. शाळेचा आणि व्याप असतोय. आता आणि तुमचा विचार नवीन. माझा विचार? तुम्ही माझा विचार करता? हा नाही म्हणजे आता हे आपलं गाण्याचं नवीन चालू झालं ना. हे गाण्याचा कला, हे संगीत विंगीत हे आणि नवीनच विचार की डोसक्याला. असं होय. मला वाटलं की तुम्ही माझाच विचार करताय की काय. नाही नाही तसं तसं काय समजू नका. आम्ही आपलं असं गमती गमतीत म्हणलो.
तुमचा स्वभाव फारच गमतीशीर आहे हा. हे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. आमचा स्वभाव म्हणजे काय, आता स्वभावाला औषध नाही, गमतीशीर स्वभाव म्हणजे साधं एक उदाहरण सांगतो. आता हे आपलं गाण्या बिण्यावरनं विषय निघाला म्हणून मी जेव्हा शाळेला जात होतो फार फार वर्षांपूर्वी, तेव्हा आमच्या पीटीच्या मास्तराला मी पेटी वाजवून दाखव म्हणून सांगितलं होतं. पीटीचा मास्तर आहेस ना, पीटी वाजव म्हणताना आमची शाळा बंद झाली पडतो तेव्हा. असं स्वभाव. जाऊ दे चला. माझ्या मनासारखं काय बी होईना. त्या मावशीवर एवढा विश्वास ठेवला ती तर समजा त्या अक्षदाच ऐकायली. काय काय नाही केलं मावशीसाठी, पण आता समजा त्या मास्तरीच्या मनासारखं होतंय. त्या गाण्याच्या क्लासला परवानगी काय दिली, फॅक्टरीत महिला कामगारांनी काय कामावर ठेवलं, समजा समजा तिच्या मनासारखं होतंय. माझं त्या घरातलं स्थान असून नसल्यागत झालंय. कोणी ढुंकून बी बघ ना माझ्याकडे. ज्या अधिपतींवर एवढा जीव टाकला मी, ते तर माझ्याकडे बघत बी नाहीत. आडगळीतला एखाद्या टेबलागत अवस्था झाली माझी. कुणीच बघ ना माझ्याकडे. नाही, पर आता नाही. आता मी हे समजा चित्र बदललं. आता मी माग नाही हटणार. जेव्हा पतुर अधिपती माझे होत नाहीत ना, तो पतुर मी शांत बसणार. जर अधिपती माझे होणार नसतील तर ते कुणाचेच होणार नाही. तुम्ही इथं आमच्या खोलीत? ते मी बाहेरून चाललो होतो, दरवाजा उघडा दिसला, मग आत आलो. आता आलाच आहात तर बसा की. नाही 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 नाही, मी मला 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 पाणी पाहिजे होतं जरा. ते पाणी घ्यायला मी इथं किचन. असं आहे तर आलाच म्हणायचा गजरा इथं. होय, काय ग गजरा नुसता हातात घेऊन काय उभी आहेस? माळ की केसा? यो गजरा नाही, आम्ही जे गणित मानलं होतं का नाही त्याचं उत्तर आहे. म्हणजे यो गजरा घेऊन इथं कोण आलतं माहितीये का? कोण? मोठे मालक. काय सांगतीयस? लय सुधारणा झाली म्हणायची. हा, सुधारणा तर झालीच आहे. आता आलते आमच्या खोलीत. आम्ही विचारलं ते असली तर म्हणले ते काय दरवाजा उघडा दिसला आणि मग म्हणले की ते काय पाणी असं काहीतरी म्हणले. अगं तुला गजरा दिला त्यासाठी कसं तरी वाटलं असेल म्हणताना ते तसं म्हणले असतील. पण काय ग ते गणिताचं उत्तर कसलं? म्हणजे काय म्हणतीयस? आई आज का नाही आम्ही मुद्दामूनच गजरा माळला नाही. सुनबाईने ते बघितलं, त्यांनी आम्हाला विचारलं. आम्ही म्हणलं त्यासनी आम्हाला काही कोणी गजरा आणून देत नाही.
किती दिवस आम्ही स्वतःच गजरा आणायचा आणि स्वतःच माळायचा, कंटाळा आलाय आम्हाला, म्हणून नाही माळला. लगेच आज गजरा इथं हजर. म्हणजे लक्षात येतंय का तुझ्या गणित आणि त्याचं उत्तर? अगं, तुझी गणित तुलाच माहित आणि त्याची उत्तर बी तुलाच माहित. आई एवढं काही नाही ग, एकदम साधं साधं उत्तर आहे. आम्ही कुणाला बोललो? सुनबाईंना. गजरा कुणी आणून दिला? मोठ्या मालकांनी. याचा अर्थ मोठे मालक निस्ती बावली आहेत, चावी देणाऱ्या सुनबाई आहेत. त्यांनी चावी दिली की आले गजरा घेऊन, आले आमची माफी मागायला. पण समधी सूत्र हलवणाऱ्या सुनबाईच आहेत. मोठ्या मालकांना सुनबाई नाचवत्यात नव. आता सुनबाईसनी आम्ही कसं नाचिवतो बघशीलच तू. पण तुम्ही आयडिया खरंच चांगली दिली हा. आहे की नाही? म्हणजे असं मी कधी शिकवलंच नाहीये. विद्यार्थ्याचा सूर बघून आपण सूर पकडायचा, रोजच वेगळासा. पण तुम्हाला माहितीये हे घ्या का, पाणी. थँक्यू. हा काय ओ बसा की, कुठे झाला बसा. त्यांनी आयडिया काय केली माहितीये काय? आमचं एकंदर गाळ्याचं मीटर बघता ते म्हणले की तुमचा सूर बघून आम्ही आमचा सूर पकडतो. थोडक्यात काय होणार, तुम्हीच आमच्याकडनं गाणं शिकणार हो. तसं आमच्याकडनंच मास्तर मंडळीलाही शिकतात. ह्याच नाही विचारा की काय हो. बर बर. पण मला सांगा, तुम्हाला अजून काय काय आवडतं? आवड म्हणजे आता काय तसं काही विशेष नाही, पण कुस्तीची आहे आवड आहे. म्हणजे खेळलेलं बी आहे, बघायला बी आवडत्या. आता वेळ मिळत नाही तसा, मॅच बघायला आवडत्या. बाकी बाकी काय तसं काय हे नाही, एवढे एक दोनच आवडी. हो का? आणि त्यात गाणं पण. चांगलंच कॉम्बिनेशन आहे. आता गाण्याचं मला काही एवढं माहित नाही. गाण्याचं जे काय ते तुम्ही ह्यासने विचारा. ते अकाउंट ह्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडनं ते माझ्याकडे आले. असं झाले. पण आता खरंच आमच्या गळ्यात गाणं आहे का नाही ते तुम्ही ठरवा. ऑफकोर्स मीच ठरवणार. मला पण खरंच खूप छान वाटतंय हा असा स्पेशल क्लास वगैरे. म्हणजे याआधी मी खूप जणांना एकत्र शिकवायचं ना, आता कसं मला फक्त तुमच्याकडे स्पेशल लक्ष देता येतंय आणि म्हणून मला पण असं स्पेशल फील होतंय. आमची एकंदर ह्या विषयातली गती बघता आमच्यावर नीट लक्ष द्यायलाच लागणार आहे तुम्हाला. हो हो, तुमच्यावर अगदी बारीक नजर असणार आहे माझी. पण अशा गप्पाच मारत बसलो तर कसं होईल? म्हणजे शिकवायला कधी सुरुवात करणार? तसं नाही, म्हणजे थोडा आईस ब्रेक नको का व्हायला? काल झाला ना आईस ब्रेक. अहो हो, पण म्हणजे असं कम्फर्टेबल नको का वाटायला? कम्फर्टेबल? हो. तुम्हाला माहितीये का, पूर्वी असं थेट गाणं आधी शिकवायचंच नाहीत. म्हणजे मोठमोठ्या गायकांचं तुम्ही ऐकलंच असेल. आधी घरातली कामं करायला लावायची, मग भांडी घासायची, मग पाणी भरायचं. म्हणजे मुळात गाणं सोडून बाकी सगळं करायला लावायचे. पण तो काळ वेगळा होता ना, तेव्हा दोघांनाही वेळ असायचा. नाही, पण म्हणजे शिकवण्याची पद्धत पण वेगळी असते ना. मी शिक्षिका आहे, त्यामुळे मला माहिती आहे शिकवण्याची पद्धत. पण शिकवण्याला सुरुवात तरी होऊ देत ना. ती झाल्याशिवाय मला कसं कळेल यांची शिकवण्याची पद्धत काय आहे? अहो मास्तरीनबाई, पण प्रत्येकाची शिकवायची पद्धत वेगळी असते आहे की नाही? ते बी आहेच म्हणा, पण आता काय त्या आल्यात म्हणल्यावर शिकणारच की आहे की नाही? त्याचा काही विषयच नाही. हा तसा कार्यक्रम. अरे मॅडम, जरा एक 2-3 फोन आम्हाला घ्यायला लागतात, महत्वाचे फोन आहेत. मला कळतंय हे असं शिकवणीतून मधूनच उठून जाणं काय बरं नाही, पण तेवढं समजून घेता काय आम्हाला? तुम्हाला मी नाही समजून घेणार तर कोण घेणार? बस बस आलोच.
खूपच प्रामाणिक विद्यार्थी आहेत हा अधिपती. माहिती. ओ मास्तरीन बाई ते काय झालं? काही नाही. चिडला वाटतं. चिडणारच ना. बाहेरच्यांची बाजू घेता तुम्ही. अहो बाजू काय आता, हे बघा त्या बाहेरच्या आहेत म्हणताना त्यांच्या बाजूने जरा दोन शब्द बोललो. तुम्ही आपल्याच आहे की. अच्छा, म्हणून तुम्हाला त्यांची काळजी आहे का? अहो, काळजी असं नाही. तुम्ही उगाच काहीतरी त्यांना बोलणार, ते एकतर आल्यात नवीन. तुमच्याविषयी त्यांचं मत वाईट व्हायला नको उगाच विनाकारण म्हणता ना. अच्छा, म्हणजे तुम्हाला त्यांचं माझ्याविषयी काय मत होईल याची जास्त काळजी. हो तसं नव्हतं म्हणायचं मला. मला मुळात एक कळत नाही अधिपती, त्या गाणं शिकवायला आल्यात ना, मग त्यांनी गाणं शिकवावं. बाकीच्या चौकशा कशाला करत बसतायत त्या? चौकशी असं कशाला म्हणताय तुम्ही? आता सुरुवातीला जरा इकडच्या तिकडच्या गप्पा मारतेच की माणूस. त्याच्यात एवढं काय वावग वाटायची गरज नाही. कशाला त्रास करून घ्यायचा? हो पण हे बघा, मला एवढंच म्हणायचं की समोर पेटी आहे, विद्यार्थी आहे, तर डायरेक्ट शिकवायला सुरुवात करावी. तुम्हाला काय आवडतं, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत वगैरे हे सगळं बोलायची काय गरज आहे त्यांना? मला कळलं नाही. आहे म्हणा, बरोबर आहे तुमचं. पण आता कसं असणार? हे बघा, एक तर आत्ताचीच ओळख आहे. त्या आम्हाला धड ओळखत नाहीत, आम्ही त्यासनी नीट ओळखत नाही. त्यामुळे त्यांचं असं असणार की ओळख करून घ्यावी सुरुवातीला, आहे की नाही? त्यांच्या शिकवण्याची पद्धतच असणार, तसा भागच असणार त्यांच्या शिकवणीचा. छान. एका शिक्षिकेला सांगा तुम्ही शिकवणीचा भाग. चिडू नका मास्तरीन बाई, ऐका. त्यांचा विषय वेगळा आहे, तुमचा विषय वेगळा आहे. तुमचा विषय झाला आहे हो, सोडा. तुमचा काय, तुमचा पुस्तकी विषय आहे की नाही, त्यांचा कलेतला विषय आहे. त्यामुळे त्यांचं वेगळं असणार सगळं. म्हणजे मला त्यातलं कळत नाही असं म्हणायचं तुम्हाला? तुम्ही काय नाही उगाच आता शब्दात पकडू नका. मी काय म्हणतोय फक्त की बाबा त्यांच्या शिकवण्याची ती पद्धत असेल, वेगळी असेल, आहे की नाही? त्यासाठी एवढा राग करायची काही गरज नाही. एवढंच मला म्हणायचं. जरा इकडचे तिकडचे बोलले असतील, एवढं काय, जाऊ दे, सोडून दे. तुम्ही उगाच मनाला लावून घेऊ नका. कळते काय मी काय बोलालोय? हो. हा, हे किती? 2. म्हणजे कळतंय तुम्हाला. मी प्रॉमिस पूर्ण केलं बाळा. भुवनेश्वरीला गजरा देऊन आलो मी. थँक्यू. अक्षरा, तुला काय झालंय? चेहरा उतरलेला दिसतोय. काही झालंय का? अधिपतीला तुला गजरा द्यायला सांगू का मी? अक्षरा, काय झालंय बाळा? बाबा त्या का आल्यात? गाणं शिकवायला आल्यात ना? मग तुमच्या आवडीनिवडी काय, तुम्हाला काय आवडतं, ह्या असल्या चौकशा का करतात त्या? मला नाही बरोबर वाटत आहे बाबा. आपण ना दुसऱ्या कोणीतरी शिक्षिका बघूया, आपण दुसरं कोणीतरी बघूया किंवा शिक्षक बघूया. अक्षरा, आपला हेतू काय आहे? अधिपतीनं गाणं शिकावं हा हेतू आहे ना? हो, एक्झॅक्टली बाबा. आता ह्या जर गप्पाच मारत बसणार असतील तर अधिपती कसं शिकणार गाणं? हा, पण अक्षरा, आपण जर आता शिक्षिका बदलायची म्हटली तर ते भुवनेश्वरीला चालणार आहे का? नाही चालणार ना, कारण ती घेऊन आली आहे त्या सरगमला इकडे. म्हणजे आपण जर भुवनेश्वरीला असं म्हणालो की त्या शिक्षिकेला बदल आणि तिने तिचा निर्णय बदलला तर? पण मला खरंच कळत नाहीये बाबा. कोणीतरी बोललं पाहिजे तिच्याशी. म्हणजे मी आता बोलले. काय? मी म्हटलं त्यांना, तुम्ही काय इथे गप्पा मारायला आला आहात का?
तू तू तिला असं असं म्हणालीस अक्षरा? हो. अक्षरा, मला वाटतं तू उगाच त्रास करून घेतेस. बाळा, तू उलट तिच्याशी जास्त चांगलं वागायला हवंस, चांगलं बोलायला हवंस. तुझ्याबद्दल तिचं मत जर चांगलं राहिलं तर काहीतरी चांगलं घडेल ना. आणि बाळा, म्हणजे बघा, प्रत्येक शिक्षकाची एक पद्धत असते शिकवायची, नाही का? तिची तशी असेल. तुला हे जास्त चांगलं कळायला हवं. तू शिक्षक आहेस आणि तुला इतकं वाटतंय तर त्यांच्या शिकवणीच्या वेळेला तू थांबत जा ना तिथे. अक्षरा, हे बघ, तू मला माझ्या मनाविरुद्ध भुवनेश्वरीला गजरा द्यायला सांगितलंस, मी दिला ना. काही गोष्टी आपल्याला मनाविरुद्ध करायला लागणार आहेत बाळा. तूच म्हणतेस असं, ते याही बाबतीत लागू होतं. आणि हे करावं लागेल कारण आपला हेतू, उद्देश महत्वाचा आहे, मोठा आहे. आणि हे समजून घेणे इतकी तू सुज्ञ आहेस.